नवी मुंबईमधल्या ऐरोलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय दुकानदाराला चांगलाच चोप दिलेला आहे। ऐरोली सेक्टर 3 या ठिकाणी सुट्टा चाय या दुकानात मराठी गाणं वाजवण्यास नकार दिला म्हणून मनसैनिकांनी चोप दिलेला आहे। सुट्टा चाय या दुकानामध्ये आता मनसैनिक पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या दुकानदाराला चांगलाच चोप दिलेला आहे। या दुकानदारानं मराठी गाणे वाजवण्यास नकार दिलेला होता आणि त्यावरून आता या मालकाला चोप देण्यात आलेला आहे। परप्रांतीय दुकानदाराला चांगलाच चोप यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। मराठी नाही बोलणार हां नहीं बोला तो दूसरा कुठे उल्टा काय का बोलता है फिर सॉरी सर मैंने कुछ उल्टा मनसेचं हे खळखटाक बघायला मिळालेलं आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून। सिद्धेश, नेमकं काय घडलेलं होतं, का या दुकानदाराला ही मारहाण करण्यात आलेली आहे, सविस्तर अपडेट। एकूणच ऐरोली सेक्टर 3 येथे सुट्टा चाय नावाचं हे दुकान आहे। या ठिकाणी काही तरुण मंडळी, मराठी तरुण मंडळी बसली होती आणि त्या ठिकाणी दुकानामध्ये हिंदी गाणं वाजत होतं आणि त्याचवेळी मराठी तरुणांनी मराठी गाणं वाजवावं असं प्रकारची मागणी जी आहे ती दुकानदाराला केली होती। मात्र तो परप्रांतीय दुकानदार होता, त्याने उद्धटपणे हे मराठी गाणं लावणार नाही अशा प्रकारचं उत्तर या मराठी मुलांना दिलं होतं आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना याची जी माहिती आहे ती या तरुणांनी काही दिली होती आणि त्यानंतर या मनसे कार्यकर्त्यांनी दुकानात जात जो दुकानदार होता, जो उद्धटपणे बोलत होता, मराठी गाणं लावण्यास नकार देत होता, त्याला चांगला चोप दिल्याची जी घटना आहे ती आता घडलेली आहे ऐरोलीमध्ये। मॅडम, निश्चितच धन्यवाद सिद्धेश दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। मराठी नाही बोलणार।